सर माझी समस्या अशी आहे की मला राग खूप येतो. आणि राग आल्यामुळे तुम्हाला काय समस्या होतात? तर राग आल्यामुळे माझं म्हणजे शब्दांवर कंट्रोल राहत नाही आणि हा. मी असं काही पण बोलून टाकते त्यामध्ये. मला राग काऊन आला सर की म्हणजे माहिती असून पण त्यांनी नाही म्हणजे ते सेम केलं रिपीट. कारण त्या घटनेकडे बघण्याचा सर्वांचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो आणि म्हणून त्या लोकांवरती वेगवेगळा परिणाम होतो. वैष्णवीजी, आजचा हा सेशन लाईव्ह सेशन आहे. यामध्ये तुम्ही तुमची समस्या प्रेझेंट करण्याकरता अनुमती देतात का? हो सर. ओके. हा सेशन युट्यूबला लाईव्ह राहील, त्याकरता तुम्ही अनुमती देतात का? हो सर. ओके. आणि हा जो व्हिडिओ आहे, हा तुमचा व्हिडिओ हा युट्यूबला दीर्घकाळाकरता किंवा कायमचा पण राहू शकतो आणि यामध्ये तुमचं नाव पण असू शकतं, त्याकरता तुम्ही परमिशन देतात का? हो सर. ओके, गुड. तुम्ही परमिशन दिल्याबद्दल तुमचं धन्यवाद. आजच्या थँक्यू. सेशनमध्ये तुम्ही कोणती समस्या तुम्हाला प्रेझेंट करायची आहे किंवा कोणती समस्या प्रेझेंट करायला आवडेल? सर माझी समस्या अशी आहे की मला राग खूप येतो. ओके, राग खूप. आणि राग आल्यामुळे तुम्हाला काय समस्या होतात? तर राग आल्यामुळे माझं म्हणजे शब्दांवर कंट्रोल राहत नाही आणि हा. मी असं काही पण बोलून टाकते त्यामध्ये. बरं, हा राग तुम्हाला कमी करायचा आहे की वाढवायचा आहे? नाही सर, कमी करायचं आहे. ओके, वाढवायचं असेल तर त्यासाठी खूप काही मेहनत करावी लागत नाही, बरोबर? येस तो सर. ऑटोमॅटिक वाढून जाईल. ओके. बरं, मग या रागाला तुम्हाला कोणत्या भावनेमध्ये बदलवायला आवडेल? सर म्हणजे थोडा म्हणजे असं जो राग खूप लेवलचा आहे ना, हाय लेवलचा, तर त्याला थोडं म्हणजे नॉर्मल. ओके. आणि त्याला कोणतं आपण म्हणू, काय म्हणू? नॉर्मल रागाला आपण कसं काय म्हणू, काय समजू? जसं की मीडियम राहणार ना, म्हणजे 3 स्टेप जर बघितलं सर, म्हणजे बेसिक, मीडियम आणि टॉप मध्ये. ओके, पहिल्यांदा मला ही संकल्पना तुम्ही सांगितली, त्याबद्दल तुमचा धन्यवाद. ओके. थँक्यू. कारण बेसिक, नॉर्मल आणि हाय, त्यापेक्षा या रागाला जर आपण असर्टिव्ह भावनेमध्ये जर बदलवला तर कसं राहील? चांगलं राहील सर. हा, असर्टिव्ह याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? येस सर. ओके. काही दर्शकांना माहित नसेल, त्यामुळे त्यांना सांगतो की असर्टिव्ह म्हणजेच काय. एखादी गोष्ट आपल्याला पसंत नसेल, आवडत नसेल, तर ती गोष्ट पुढच्या व्यक्तीला न रागावता, न चिडचिड करता, शांतपणे, पोलाइटली पण खंबीरपणे सांगणं म्हणजे असर्टिव्ह होणं. ओके. आता सपोज जर तुम्हाला जी गोष्ट पसंत नाही, जी गोष्ट आवडत नाही, अशी गोष्ट जर तुम्ही खंबीरपणे आणि शांतपणे जर पुढच्या व्यक्तीला सांगितलं, तर याच्याने तुमचा फायदा होईल का? होऊ शकते सर. ओके. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही जर जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्ही शांतपणे, खंबीरपणे आपली पसंत आणि नापसंत जर पुढच्या व्यक्तीला सांगू शकलात, तर तुमचं पण फायदा होईल का, याचा तुम्ही विचार करा. ओके, आपण पुढे जाऊया. आजच्या सेशनचा गोल लिहा. तुमच्याकडे पेपर आणि पेन आहे का? हो सर. ओके. आजच्या सेशनचा गोल लिहा. टुडेज सेशन गोल, की रागाऐवजी असर्टिव्ह भावना फील करणं, हा आपला आजचा उद्देश आहे, या सेशनचा उद्देश आहे. आणि हा आपल्याला आजच्या सेशन मध्ये अचीव करायचा आहे. ओके सर. ओके. आता मला एक सांगा की या गोलवरती, म्हणजे रागाला असर्टिव्ह भावनेमध्ये तुम्हाला बदलवायचं आहे, या गोलवरती काम करण्याकरता तुमचा मोटिवेशन लेवल किती आहे? 0 ते 10 पर्यंत स्वतःच्या मोटिवेशनला किती अंक द्याल? सर 9. ओके, गुड. हा अतिशय चांगला अंक आहे. आता ना 3 कॉलम बनवा, ए, बी आणि सी. ए, बी, सी. ए स्टँड फॉर ऍक्टिवेटिंग इव्हेंट, बी स्टँड फॉर इरॅशनल और रॅशनल बिलीफ्स, और सी स्टँड फॉर कॉन्सिक्वेन्सेस. ओके. आता ए, बी आणि सी. आता ए म्हणजे घटना, बी म्हणजे विचार आणि सी म्हणजे परिणाम. हे साध्या भाषेत आपण समजू शकतो. ओके. ओके सर. हा. आता तुम्हाला इतक्यामध्ये म्हणजे रिसेंटली कधी राग आला? सर म्हणजे जर आता रिसेंटली जर म्हटलं सर, तर म्हणजे मॉर्निंगचीच गोष्ट आहे. हा. जसं की आपण साधं सिंपल गोष्ट, की मला म्हणजे जे भाजीची गोष्ट आहे ते मला हं, माझी पसंत नाही आहे. तर तरी हं, पण त्यांनी जे मॉर्निंग मध्ये सांगितलं की हे आहे बा म्हणून, तर हं. माझं म्हणजे हाय लेवलवर पोहोचून गेले की नाही बा मला आवडत नाही, तरी पण हे तुम्ही करता म्हणजे तुम्ही म्हणजे असं, हीच गोष्ट आहे ओके. सर रिसेंट. म्हणजे तुम्ही जे माहिती मला सांगितली ती मला या पद्धतीने कळली, की तुमच्या न आवडणारी भाजी, तुम्हाला न आवडणारी भाजी केली आणि म्हणून तुम्हाला राग आला. हो सर. बरोबर आहे? ओके. तर ए मध्ये लिहा,
ए मध्ये की मला न आवडणारी भाजी केली, मला न आवडणारी भाजी केली. सी मध्ये लिहा रिॲक्शन. जेव्हा तुम्हाला न आवडणारी जर भाजी केली तर त्यामुळे तुम्हाला काय कसं वाटलं, काय फील झालं? सर म्हणजे मला राग काऊन आला सर, की म्हणजे माहिती असून पण त्यांनी नाही म्हणजे ते सेम केलं रिपीट. हा, ओके. ए ला थोडासा रिफाईन करा की माहिती असून सुद्धा मला न आवडणारी भाजी मुद्दामून केली. ओके, माहिती असून सुद्धा मला न आवडणारी भाजी मुद्दामून केली. ओके. असं घडल्यानंतर तुम्हाला काय फील झालं? मला जेव्हा सर माहिती पडलं तेव्हा मला खूप मतलब खूप राग आला. तुमचा आवाज नाही. ओके सर. ओके, तर सी मध्ये लिहा. सी मध्ये राग. सी मध्ये राग. चिडचिड पण होत होती का? हो सर. ओके, तिथं लिहा चिडचिड. ओके, पुन्हा नकारात्मक विचार मनामध्ये घोळत होते का? नाही नाही. ओके. रुमिनेशन होत होता का? वारंवार त्याच त्या घटना आठवत होत्या का? नाही सर, मला थोडं त्या मोमेंट पर्यंत थोडं वाईट वाटलं, त्यानंतर इट्स ओके. ओके. आता मला एक सांगा, ही जी भावना आहे की सपोज त्यांनी जर तुमच्या पसंतीची भाजी बनवली असती तर तुम्हाला राग आला असता का? नाही सर, नॉट, ऑब्विसली नॉट. ओके. याचा अर्थ की भाजी तुमच्या आवडीची बनवली नाही म्हणूनच तुम्हाला राग आला, बरोबर ना? नाही सर, भाजी माझ्या आवडीची नाही केली आणि माहिती असून सुद्धा पण त्यांनी असं केलं, म्हणून म्हणून मला जास्त म्हणजे खूप राग आला त्या मोमेंटला. सपोज जर त्यांनी तुमच्या आवडीची भाजी केली असती तर तुम्हाला राग आला असता का? नाही सर. नाही. याचा अर्थ त्यांनी आवडीची भाजी केली नाही म्हणूनच तुम्हाला राग आला. 100% शुअर आहात? हो सर, 100% 100%. आता आपण थोडस चेक करूया की खरंच तुम्हाला त्यांनी भाजी तुमच्या आवडीची केली नाही म्हणून तुम्हाला राग आला, की आणखी यामध्ये काही गोष्टी इन्व्हॉल्व आहेत. सपोज तुमच्यासारखे 10 तुमच्या मैत्रिणी आहेत आणि त्यांनाही तुमच्यासारखंच ती भाजी आवडत नाही आणि त्यांनी सुद्धा मुद्दामून अशीच भाजी केली, न आवडणारी भाजी केली, तर त्यांनाही तुमच्या इतकाच राग येईल का? हो सर, माझ्या फ्रेंड सर्कल जर विचार केला तर येऊ शकतो सर. एक्झॅक्टली सेम तुमच्या एवढाच राग येईल का? सर आणि फिफ्टी ते पर्सेंट पण तसेच करतील का? सर 50% चान्सेस आहे. हा, मी सहमत आहे की 50% तुमच्यासारखंच येऊ शकतं. काही लोकांना असं पण होऊ शकेल ना की काही लोकांना तुमच्यापेक्षा जास्त राग येईल. हो सर. हा, आणि असंही होऊ शकतं की काही लोकांना तुमच्यापेक्षा कमी राग येईल. हो. बरोबर. काही लोकांना राग न येता काही लोकांना गिल्ट वाटेल, असं पण होऊ शकतं. आता मला एक सांगा, माझ्याकडे हा पेन आहे, समजा वरून याला खाली सोडलं तर काय घडेल? सर तो खाली येणार ना. खाली ना. बरं, बघूया येतो काय तर. हा, आला. तुम्ही करून बघा बरं. हा, खाली आला. बरं, 1 वर्षाच्या मुलांनी जर ही कृती केली तर पेन हवेत जाईल का? नाही सर. नाही. रस्त्यावरच्या एखाद्या भिकाऱ्याने जर ही कृती केली तर पेन वर जाईल का? नाही सर, सगळ्यांना सेम. सेम. म्हणजे याचा अर्थ काय की घटना जर सेम असेल तर परिणाम कसे होतात? सेम होतात. येस सर. आता इथे घटना तुमची सेम आहे पण परिणाम मग वेगवेगळे का? काही लोकांना तुमच्यापेक्षा जास्त येईल, काही लोकांना कमी येईल, काही लोकांना असर्टिव्ह पण फील होईल, असं का? घटना तर सेम आहे. सर प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा असते ना सर, म्हणजे घटनेकडे बघण्याचा. हा, एक्झॅक्टली. कारण त्या घटनेकडे बघण्याचा सर्वांचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो आणि म्हणून त्या लोकांवरती वेगवेगळा परिणाम होतो. म्हणजे घटना जबाबदार आहे का तुमच्या रागाला? नाही सर. की तुमचं स्वतःच दृष्टिकोन जबाबदार आहे, बरोबर? हो सर. आतापर्यंत तुम्हाला 100% खात्री वाटत होती की घटनेमुळेच तुम्हाला राग आलेला आहे, पण हे वास्तव आहे का? नाही. नाही, तर तुमच्या स्वतःच्या दृष्टिकोनामुळे तुम्हाला राग आला. बरं, आता ही जी गोष्ट तुम्हाला कळली की तुमच्या विचारामुळे तुम्हाला राग आलेला आहे, तर ही गोष्ट तुमच्याकरता गुड न्यूज आहे की बॅड न्यूज आहे? सर चांगली गोष्ट आहे, गुड न्यूज आहे. आणि गुड न्यूज का बरं? कारण मला माझी विकनेस माहिती पडली तर मी इम्प्रूव्ह करू शकते. ओके. आणि पुन्हा दुसरी गोष्ट गुड न्यूज याकरता आहे की घटना तुम्ही बदलवू शकता का? नाही सर. नाही. भूतकाळातल्या घटना तुम्ही बदलवू शकता का? नाही. भविष्य काळात होणाऱ्या घटना सुद्धा तुम्ही बदलवू शकता का? नाही सर. पण तुम्ही तुमचे विचार बदलवू शकता की नाही? हो सर, नक्कीच. आणि म्हणूनच ही गुड न्यूज आहे, कारण घटनेमुळे तुम्हाला राग आलेला नाही, तर घटनेबाबत तुम्ही जो विचार केला ना त्या विचारामुळे तुम्हाला राग आला. ओके. आता मला एक सांगा की हा जो विचार आहे
की ज्या विचारामुळे तुम्हाला राग आलेला आहे, हा विचार नेमका कोणता होता हे आपण शोधूया का? शोधायला आवडेल का तुम्हाला? हो सर, हो ओके, सर. आपण ना थोडासा हायपोथेटिकली विचार करू. म्हणजे एक गृहीतक धरूया की सपोज खरोखरच मुद्दामून तुम्हाला पसंत नसणारी जर भाजी एखाद्याने केली, तर याचा काय अर्थ होतो? सर याचा अर्थ असा होते की सर्व गोष्टी माहित असून मुद्दामून केलं बा एखाद्यानं ते गोष्ट. हो, ही गोष्ट मुद्दामूनच केली. आपण हे गृहीत धरलं की त्याने अच्छा. पूर्वक मुद्दामून ती गोष्ट केली, तर याचा काय अर्थ होतो? त्यावेळी तुम्ही काय विचार केला की जर एखाद्या व्यक्तीनं मुद्दामून मला न पसंत असणारी जर भाजी केली, तर याचा काय अर्थ होतो? सर याचा अर्थ म्हणजे तर आता बघा की जर एखाद्या व्यक्तीने, आता जर तुमच्या ठिकाणी मी असतो तर कदाचित असं विचार केला असता की मला न पसंत असणारी भाजी केलं, याचा अर्थ काय की अशी भाजी त्यांनी करूच नये, त्यांनी मला पसंत असणारीच भाजी करायला पाहिजे. हो सर, माहिती असलं तर त्यांनी त्याच करायला पाहिजे गोष्टी, म्हणजे असं माझं मत ओके, आहे. हा, बी मध्ये लिहा हम्म. की त्यांना माहिती आहे आणि म्हणून त्यांनी मला पसंत असणारीच भाजी करायला पाहिजे, आणि म्हणून त्यांनी मला पसंत असणारीच भाजी करायला पाहिजे. ओके, कंसामध्ये लिहा त्याच्या पुढे इरॅशनल थिंकिंग डिमांड. इरॅशनल थिंकिंग डिमांड. इरॅशनल थिंकिंग. आता ही जी डिमांड आहे, ही डिमांड लॉजिकल आहे का, प्रॅक्टिकल आहे का, किंवा अचिवेबल आहे का, याचा जरा आपण विचार करू. आता मला एक सांगा की या जगामध्ये घडणाऱ्या घटना ह्या तुमच्याच विचारानुसार घडत असतात का? नाही सर. नाही. दुसरी गोष्ट, आपण सपोज एक उदाहरण घेऊया की तुम्ही आता गॉड आहात, भगवान आहात, देव आहात. ओके, आणि तुम्ही एका ब्रिज वरती उभे आहात. जो कोणी तुमच्या समोरून जातो, तुम्हाला विश मागतो, तर असं ना एक मुलगा आला. आता तुम्ही गॉड आहात एवढं लक्षात घ्यायचं. ओके सर. एक मुलगा आला जो 12वी मध्ये आहे आणि जवळपास त्याला प्रत्येक वेळी 85% मिळत आहे टेस्ट पेपर मध्ये, ओके सर. आणि त्यांनी तुमच्याकडनं अशी मागणी केली, डिमांड केली की त्याला 12वीच्या फायनल पेपरमध्ये 85% मिळू द्या, तर तुम्ही त्याची 20 फुलफिल कराल की डिनाय कराल? म्हणजे सर ते 85% सर त्याच्यावाल्या प्रिपरेशनवर डिपेंड राहणार, त्याच्या हार्डवर्कवर डिपेंड राहणार. नाही, आता तुमच्याकडे तुम्ही भगवान आहात, देव आहात, गॉड ओके आहात, सर. तर तुम्ही त्याची 20 फुलफिल कराल की डिनाय कराल? फुलफिल करणार सर, ऑब्विसली. ओके, गुड. त्याच्यानंतर एक म्हातारा गृहस्थ आला आणि त्यांनी तुमच्याकडे डिमांड केली की माझी पत्नी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि तिला मायनरशी आजार आहे, छोटासा आजार आहे. त्या आजारातनं त्या सर्जरीमधनं सुखरूप बरी होऊन तिला घरी येऊ द्या. तर ही त्यांची मागणी तुम्ही पूर्ण कराल की डिनाय कराल? सर मागणी पूर्ण करणार सर. ओके, गुड. दुसरं की एक प्राध्यापक आले आणि त्याच वेळेस त्याच कॉलेजमधले एक पिऊन आले. प्राध्यापकाने तुमच्याकडे डिमांड केली की मला पिऊनच्या अगोदर शाळेमध्ये पोहोचू द्या, की जेणेकरून मला पिऊनला शिव्या देता येईल. हम्म. आणि पिऊननी तुमच्याकडे ही डिमांड केली की मला प्रिन्सिपलच्या अगोदर पोहोचू द्या, की जेणेकरून आज मला प्रिन्सिपलच्या शिवा भेटणार नाही. तर तुम्ही कोणाची विश फुलफिल कराल? सर पिऊनची. ओके, आणि प्रिन्सिपलची विश डिनाय कराल, बरोबर? सर. आता मला एक सांगा की तुम्हीच स्वतः देव होतात, तुम्हीच नाही. गॉड होतात, आणि तरी पण सर्वांच्याच डिमांड तुम्ही फुलफिल करू शकलात का? नाही सर. नाही. मग इतरांकडनं डिमांड करणं तुम्हाला तार्किक वाटतं का? नाही सर. बरोबर आहे. बरं, मला एक सांगा की तुम्ही आजपर्यंत स्वतःकडून ठेवलेल्या डिमांड सुद्धा तुम्ही पूर्ण करू शकलात का? 50% सर. म्हणजे मी प्रश्न पुन्हा विचारतो की तुम्ही आजपर्यंत स्वतःकडून ठेवलेल्या सर्वच डिमांड फुलफिल केल्या आहेत का? नाही सर. नाही. आणि तरी पण मग इतरांकडून डिमांड ठेवणं हे तुम्हाला लॉजिकल आणि प्रॅक्टिकल वाटतं का? नाही. बरं, मला एक सांगा की तुम्ही एखादं रोबोट आहात का, की इतरांच्या विचारानुसार तुम्ही वर्तन करणार? नाही सर. नाही. मग इतर व्यक्ती हे रोबोट आहेत का, की तुमच्या विचारानुसार ते वर्तन करतील? नाही सर. आणि तरी पण तुम्ही मग ही अपेक्षा करता, ही डिमांड करता की त्यांनी तुमच्या विचारानुसार वागायला पाहिजे, याला काही अर्थ आहे का? नाही सर, ऑब्विसली. नाही. बरोबर. आता हो मला एक सर. सांगा की या विचाराच्या ऐवजी जर तुम्ही त्यावेळेस असा जर विचार केला असता की माझ्या आवडीची
भाजी जर केली असती तर मला आवडलं असतं, पसंत पडलं असतं. माझ्या आवडीची भाजी नाही केली त्यामुळे मला आवडलं नाही, पसंत पडलं नाही. पण माझ्याच आवडीची भाजी करायला पाहिजे असं म्हणणं गरजेचं नाही. असा जर विचार केला असता तर तुम्हाला राग आला असता का? नाही सर. याचा अर्थ पुन्हा हे गोष्ट सिद्ध होतं की तुम्हाला जो राग येतो आहे तो घटनेमुळे नसून की तुमच्या अतार्किक विचारामुळे आलेला आहे. आणि तो अतार्किक विचार म्हणजे कोणतं? डिमांड. की यांनी असं करायला पाहिजे, त्यांनी तसंच करायला पाहिजे, यांनी हेच करू नये, त्यांनी तेच करावं, या पद्धतीची ही डिमांड. बी मध्ये खाली लिहा रॅशनल विचार. तार्किक विचार लिहा बी मध्ये. तार्किक विचारामध्ये लिहा की जर माझ्या आवडीची भाजी केली असती तर मला आवडलं असतं, पसंत पडलं असतं. माझ्या आवडीची भाजी केली असती तर मला आवडलं असतं, पसंत पडलं असतं. माझ्या आवडीची भाजी केली असती तर मला आवडलं असतं, पसंत पडलं असतं. माझ्या आवडीची भाजी केली नाही त्यामुळे मला पसंत नाही, आवडलं नाही. पण माझ्याच आवडीची भाजी करायला पाहिजे असं म्हणणं गरजेचं नाही. पण माझ्याच आवडीची भाजी करायला पाहिजे असं म्हणणं गरजेचं नाही. बरं, असं जर तुम्ही विचार केला असता तर तुम्हाला काय फील झालं असतं? राग फील झाला असतं की असर्टिव्ह फील झालं असतं? सर असर्टिव्ह फील झालं असतं. ओके, त्याच्या पुढे सी कॉलम मध्ये लिहा असर्टिव्ह. म्हणजे आपण या ठिकाणी आपलं गोल अचीव केलेलं आहे. ओके, आता ही जी गोष्ट आहे ही पक्की करण्यासाठी याचा तुम्हाला काही दिवस सराव करावा लागेल. म्हणजे रॅशनल विचार आणि काही प्रश्न जर तुम्ही वारंवार स्वतःला विचारत गेले तर तुम्ही तुमच्या रागाला मॅनेज करू शकता आणि असर्टिव्ह भावनेमध्ये बदलवू शकता. त्याकरता काही प्रश्न नंबर 1 की या जगात घडणाऱ्या सर्व घटना माझ्या विचारानुसार घडतात का? या जगामध्ये घडत असणाऱ्या सर्व घटना ह्या माझ्या विचारानुसार घडतात का? सर्वांनी लिहून घ्यायचंय. नंबर 2, मी इतरांच्या विचारानुसार वर्तन करते का? मी इतरांच्या विचारानुसार वर्तन करते का? मी इतरांच्या विचारानुसार वर्तन करते का? याचं उत्तर काय येईल? सर 50-50% चान्सेस आहे. याचा अर्थ नाही. हो सर. ओके, तिथं लिहा उत्तरामध्ये नाही. पुढे, मग इतरांनी माझ्याच विचारानुसार वर्तन करायला पाहिजे असं म्हणणं तार्किक आहे का? प्रॅक्टिकल आहे का? आणि अचिवेबल आहे का? नाही. नाहीच्या पुढे, मग इतरांनी माझ्याच विचारानुसार वागायला पाहिजे असं म्हणणं तार्किक, वास्तविक, तार्किक, वास्तविक आणि अचिवेबल आहे का? नेक्स्ट क्वेश्चन, मी माझ्या सर्वच डिमांड आतापर्यंत पूर्ण केल्या आहेत का? केल्यात का? याचं उत्तर काय येतो? नाही सर. हा, लिहा नाही. मग इतरांनीही माझ्या डिमांड पूर्ण करायला पाहिजे असं म्हणणं तार्किक आहे का? वास्तविक आहे का? मग लिहा ना, प्रश्नामध्ये लिहा. मग इतरांनीही माझ्या संपूर्ण सर्व डिमांड, मग इतरांनीही माझ्या सर्व डिमांड पूर्ण करायला पाहिजे. इतरांनीही माझ्या संपूर्ण डिमांड पूर्ण करायला पाहिजे असं म्हणणं तार्किक, वास्तविक, अचिवेबल आहे का? नेक्स्ट, की जर डिमांड ऐवजी पसंती आणि नापसंती दर्शविल्यास, जर डिमांड ऐवजी पसंती आणि नापसंती दर्शविल्यास, नेक्स्ट प्रश्न, डिमांड ऐवजी पसंती आणि नापसंती दर्शविल्यास मला फायदा होईल का? किंवा माझा फायदा होईल का? आता आपण या ठिकाणी अतार्किक म्हणजे खोटं पण बोलत नाही आहोत. जी गोष्ट पसंत आहे की बाबा हो मला पसंत आहे, जी गोष्ट पसंत नाही की मला पसंत नाही, असं म्हणत आहोत. ठीक आहे, आता याचं तुम्हाला वारंवार उजळणी करायची आहे. रॅशनल विचार आणि हे जे काही प्रश्न आहेत यांना जर तुम्ही वारंवार याचा जर सराव रोज मिनिमम 4 ते 5दा जर तुम्ही करत गेलात, हेच विचार जर तुम्ही रिवाइज केलात आणि घटना जेव्हा घडतं, जेव्हा तुम्हाला असा प्रसंग तुमच्या पुढे येतो त्यावेळेस डिमांड न करता पसंती आणि नापसंती दर्शवायला शिकलात तर तुम्ही तुमच्या रागाला असर्टिव्ह भावनेमध्ये बदलवू शकता. ओके, तुम्ही आजच्या सेशन मधनं तुम्ही काय शिकलात? सर, from today's lesson, I learned that we have to be very positive and be assertive. Okay. Firstly, not reject the thing directly. Deliver our, express our like or dislike. सर, लाईक्स किंवा डिसलाईक जर केलं आपण तरच बेनिफिट होऊ शकते सर. ओके, आणि डिमांडमुळे? सर डिमांडमुळे मतलब सर जे तुम्ही सांगितलं सर, तर ऑल विशेस आर नॉट फुलफिल्ड बाय द गॉड ऑल्सो. सो वी हॅव टू बी व्हेरी पॉझिटिव्ह, बी असर्टिव्ह
and express only likes and dislike. That is ओके, very गुड. ओके. बरं, आजच्या सेशन मध्ये तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटलं का? no sir. बरं, आजच्या सेशन मध्ये अशी काही गोष्ट की जी तुम्हाला पसंत नाही आली, असं एखादं होतं का? नाही सर, नाही. ओके. तुम्ही आलात, तुम्ही तुमचा स्वतःचा प्रॉब्लेम प्रेझेंट केलात आणि हा प्रॉब्लेम लाईव्ह करण्यासाठी सुद्धा अनुमती दिली. त्या सर्वांकरता तुमचं धन्यवाद, तुमचा आभार.